नमस्कार. आजचा विषय जरा सिरियस आहे. आत्ता आपण जिथं आलोय ती आहे केंद्रीय शाळा नांदणी. आणि आत्ता केंद्रीय शाळा नांदणी किंवा मराठी शाळेचं काय काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला आता सर सगळे सांगणार आहेत. त्या पाठी म्हणजे दिसतंय ते असं कुठलं फार्म हाऊस वगैरे नाही आहे, लक्षात ठेवा. हे आहे फक्त मराठी शाळेचं लॉन आहे आणि असं एवढं प्रचंड आणि भयंकर मोठं आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढवून व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल पण इथं आहे. आता आपण आलोय भव्य आणि दिव्य असं मोठ्याच्या मोठं ग्राउंडवर आणि मराठी शाळेचे ग्राउंड आहे. इथं पोरं खेळतात. विषय कुठला बी असू दे, स्वच्छता सगळ्यात महत्वाची आहे. आणि बाथरूम इथं चकाचक आहेत. आणि बाथरूम बघत बघत तुम्ही फॉलो करून घ्या पहिला. आपण जी पिंक रूम पाहतोय ही पिंक रूम खास मुलींच्यासाठी आम्ही ही बांधलेली आहे. याच्यामध्ये चेंजिंग रूम म्हणून याचा उपयोग होतो. मुलींच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या समस्या लक्षात घेऊन ही चेंजिंग रूम तयार केलेली आहे. आता आपण आलोय मराठी शाळेच्या संगणक ग्रुपमध्ये. तुम्ही बघू शकताय. आता तुम्हाला आत काय काय फॅसिलिटी आहेत हे तुम्हाला दाखवणार. आणि मराठी शाळेचं जे एवढे फॅसिलिटी आहेत म्हटल्यावर आपण इकडचं तिकडचं विचारच कशाला करायचं. आपण डायरेक्ट पोरं मराठी शाळेतच घालायचं. आणि विषय कसा आहे, तोड नाही हो. प्रशिक्षण आम्ही देतो. त्या प्रशिक्षणासाठी एक कोच आम्ही नेमलेला आहे. त्या कोच मार्फत एकेका वर्गाला दररोज प्रशिक्षण दिलं जातं. आता आपण इयत्ता पहिलीमध्ये जायचं आहे आणि इथलं वातावरण तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आरओची सिस्टम आम्ही केलेली आहे पाण्याची. मुख्य म्हणजे जे पिण्यासाठी जे पाणी स्वच्छ लागतं ते ग्रामपंचायतीने आम्हाला आरओ सिस्टम बसवून दिलेली आहे. जवळजवळ 300 विद्यार्थ्यांची पिण्याची पाण्याची आम्ही सोय केलेली आहे. विज्ञान रूम मध्ये आहे. म्हणायला गेलं तर प्रयोगशाळा. आणि प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी काय काय शिकवलं जाते आता तुम्हाला सर सांग. जिज्ञासा जी असते मुलांची, ती जिज्ञासा जागवण्यासाठी ही प्रयोगशाळा अत्यंत अशी उपयुक्त अशी प्रयोगशाळा. आपण आता पाहतोय की वेगवेगळ्या ग्रहांवरती आपले वजन किती भरेल याचे एक प्रात्यक्षिक आहे. तर इथं प्लुटो आहे. ते प्लुटोचं वजन, आपण जर प्लुटोवर गेलो तर तिथं वजन किती असेल आपलं, तर ह्याच्यावरून एवढे भले मोठे सायन्सचे रूम आहे. आणि मला लय भारी वाटले. मराठी शाळेत असलं सगळं होत असलं तर नाद खोळा काम आहे. ह्यो रोपमाल खांब इथं आपला पणच करलाय. ह्यो सुट्टी दिनं झालाय वाघ. मी म्हटलं असंच करायचं म्हटलं. आता हे मोठाच्या मोठा स्टाफ आहे की नाही, तुम्ही बघा सर काय सांगतात. आपण आपल्या कार्यालयामध्ये आहात. तर कार्यालयामध्ये हे जे आमचे सहकारी आहेत, संपूर्ण सहकारी जे आहेत, शिक्षक आमचे स्टाफ, तर सगळा हा स्टाफ पदवीधर आहे, वेल टॅलेंटेड आहेत. आणि त्याचा फायदा त्यांच्या वर्गाला होत असतो. यावर्षी तर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व वर्गांमध्ये 1 ते 3 क्रमांक आमच्या शाळेचेच आहेत. शाळा टिकून ठेवायची असली तर आपण आता आपली पोरं मराठी शाळेतच घालायला